दहशतपूर्ण शिवसेना शाखा क्रमांक 3 में यह देखिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री एवं शिवसेना के प्रमुख एकनाथ शिंदे जी कार्यकर्ताओं से मिलने पहुंचे हैं। बताया जाता है कि मुंबई महानगर पालिका चुनाव से पहले ही वह कार्यकर्ताओं का जोश बढ़ाने के लिए प्रत्येक शाखाओं में मुलाकात कर रहे हैं। मागाठाणे विधानसभा के आमदार प्रकाश दादा सुर्वे के कट्टर समर्थक कहे जाने वाले प्रकाश पुजारी ने सबसे पहले प्रकाश दादा सुर्वे के साथ मागाठाणे विधानसभा के शाखा क्रमांक 3 से इस्तीफा देने वाले पहले शाखा प्रमुख थे। यह देखिए वह किस तरह से अपनी निष्ठा और अपने कार्यों की जानकारी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को दे रहे हैं जब वह शाखा क्रमांक 3 में मिलने पहुंचे थे। शिवाजी महाराज की जय भवानी। सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींनो म्हणजे शुभेच्छा देतो। प्रकाश आपला पुजारी आणि आपले लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वे आणि सब महिला आघाडी युवा सेना सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो। इथं आपले इतर भाषिक पण आहेत सगळे लोक। खरं म्हणजे शाखा भेटीला एवढी गर्दी आहे तर जाहीर सभेला किती असेल। आणि 5 वाजल्यापासून तुम्ही थांबलेला तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो। आता काल परवाच निवडणूक जाहीर झाली आहे आणि सुपारी फुटली आहे, लगीन घाई सुरू झाली आहे आणि आपण सगळे कामाला लागलेला आहात। मी एवढंच आपल्याला सांगतो की जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा 2.5 वर्षात जे काय काम झालं मुंबईकरांना माहीत आहे। आता त्याच्यानंतर आमची दुसरी इनिंग देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि आमची टीम या ठिकाणी काम करते आहे आणि गेल्या 3.5 वर्षामध्ये जे काम मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये झालं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि म्हणून या भागातला जो घरांचा विषय आहे, वन खात्याचा विषय, तो आपण प्रायोरिटीने घेतलेला आहे। वन खात्यातल्या लोकांना कुठेही बेघर वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। आता तुम्हाला टनेल पण इकडे होतोय पुढे आणि मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते असतील, मुंबईमध्ये इतर सोयी सुविधा गेल्या 3.5 वर्षामध्ये आपण या मुंबईसाठी, याचबरोबर क्लस्टर SRAच्या रखडलेल्या योजना ज्या आहेत, घरांचं स्वप्न असतं प्रत्येकाचं आणि म्हणून घरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपण करतोय। आणि मी या अधिवेशनामध्ये देखील अनेक निर्णय आपण घेतले। पागडी मुक्त मुंबई करण्याचा देखील मोठा निर्णय घेतला, OC देण्याचा निर्णय घेतला, अनेक निर्णय, संजय गांधी उद्यानामधल्या लोकांचा विषय घेतला आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी चिंता करू नका आणि आपल्याला मी एवढंच सांगेन की महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे आणि महायुतीच पुन्हा एकदा या महापालिकेमध्ये आली की डबल इंजिनचं काम या ठिकाणी ट्रिपल इंजिनच्या वेगाने पुढे जाईल आणि आपल्या सगळ्यांना न्याय दिल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही। आणि म्हणून महायुतीचा भगवा झेंडा या मुंबई महापालिकेवर आपल्याला फडकवायचा आहे आणि त्यासाठी मी फक्त शाखा भेटीसाठी आलो, पण शाखा भेटीसाठी इथं तर मोठी सभा, जंगी सभा झाली आहे आणि म्हणून मला वाटतं पुन्हा इकडे येण्याची गरज नाही। ये तो एक झांकी है, नहीं ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। आणि म्हणून येत्या 15 तारखेला आपल्याला या ठिकाणी महायुतीला विजयी करायचा आहे आणि 16 तारखेला फटाके फोडायचे आहेत। फोडणार ना? सभी लोगों को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, सभी लोगों को अभिनंदन करता हूँ। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, मनापासून आपल्याला धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार होत आहे आपल्या शाखेतर्फे। बघा, आता इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती आमच्या शाखा क्रमांक 3 मध्ये पहिल्यांदाच आपले उपमुख्यमंत्री आणि आमचे पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी आज व्हिजिट दिलेली आहे। त्यांच्या बोलण्यामध्येच आम्हाला कळलं की ही फक्त एक शाखा भेट होती, पण आमची एवढी लोकांची गर्दी आणि त्यांना भेटण्या
बघण्यासाठी आणि त्यांना पहिल्यांदा बघण्यासाठीच पक्षाचा ते एवढा आनंद झाला आमच्या लोकांना आणि त्यांना सुद्धा आनंद झाला. आमचे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुरे साहेब देखील आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये भरपूर काम केलेलं आहे. म्हणून जसं आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की मला आता परत यायची गरज नाही पडणार इथे, कारण त्यांनी बघितलंय की लोक आणि जोश किती आहे. आमचे शाखा प्रमुख प्रकाश पुजारी साहेब, आमची शाखा संघटक सुषमा गायकवाड ताई, हे जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा निर्णय घेतलेला आणि आमदार सगळे आमदार जेव्हा त्यांच्या सोबत घेतलेले त्यांच्या निर्णयावरती विश्वास ठेवून, तेव्हा आमचे शाखा क्रमांक 3चे प्रकाश पुजारी साहेब आणि शाखा प्रमुख सुषमाताई हे पहिले शाखा प्रमुख होते ज्यांनी पदाचा राजीनामा दिला होता आणि ते पहिल्यांदा त्यांच्या सोबत गेले होते. जेव्हा कोणच नगरसेवक नव्हता, नाही इतर कोणी होते, तेव्हा त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. मग तसंच पुढे आमचा देखील त्यांच्यावर भरपूर विश्वास आहे आणि आमचा जो प्रभाग क्रमांक 3चा वन खात्याचा विषय पण देखील त्यांनी मांडलेला आहे. एवढंच बोलल्याने धन्यवाद. कोणी भर सभेमध्ये प्रकाश पुजारी हेच नाव फक्त हाक मारलेलं, काय सांगा? हे बघा, कारण आज आमचे शाखा प्रमुख प्रकाश पुजारी साहेब हे गेल्या 40 वर्षापासून ते ह्या प्रभागामध्ये स्थानिक आहेत आणि या प्रभागासाठी त्यांनी काम केलेलं आहे. तर आज त्यांचं नाव नाही घेणार, मग कोणाचं नाव घेणार? आणि जसे आमचे दादा आहेत त्यांच्यासोबत देखील ते किती वर्षापासून आहेत, तर जे लॉयल्टी आहे ती पण त्यांनाही देखील माहिती आहे, म्हणून त्यांचं नाव घेतलेलं आहे. कारण उमेदवारी मिळाली तर कशी उमेदवारी मी तर सांगेल आम्हाला तयारीची गरज नाही आहे. आम्ही इथे गेल्या 5 वर्षापासून, गेल्या 3 वर्षापासून एवढी इथे मेहनत केलेली आहे की इथे उमेदवार कोणी दाखल आला तरीही इथे जिंकून येणार आणि अक्षरशः खूप सुंदर चांगल्या मतांनी जिंकून. आपण स्वतः इथून इच्छुक आहात, आपल्याला तिकीट मिळणार किंवा नाही मिळणार, आपण कशी आपली दोन्ही कडून तयारी आहे? हे बघा, मी एक युवा आहे आणि जर मी एक MBA आहे, मी जर माझं शिक्षण जे माझं आहे आणि माझ्या वडिलांचा जे आतापर्यंत 40 वर्षाचा जो अनुभव आहे ते सोबत घेऊन मी चालणार आहे आणि त्याच्यानंतर विजय हा आमचा असणारच आहे. आणि जरी उमेदवारी नाही दिली तरी आम्हाला कोणावरती राग नाही आहे. पक्षासाठी काम करण्याचा आमचा हेतू आहे आणि हाच पुढे देखील राहील.